एक बकरा जास्त निघलं होतं 1800 टन घेतलं. एका बकऱ्याला 1800. हो. पावती दिली का 1800? नाही दिली. ते पार्किंगचे पैसे घेते, परत पार्किंगचे 100 रुपये घेते. बकरे आणले 50 सांगितले तर त्यांनी माझे एकूण 3000 रुपये जास्त घेतले. नाही तर 7 बकरे आम्हाला आणून द्या म्हणे आणि 3000 मी दिलेच त्यांना. आणि मला डायरेक्ट म्हणत होते चल निघतो तू निघ, चल निघतो. कोण म्हणलं तुम्हाला? तेच पावत्यावाला. त्याच्यामुळे आम्ही इथं बाजार तिकडे नेला होता. त्यांनी लयच रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही बाजार इथं आणला. हा, मी पण सोलापूरला गेलो. हा, बाजार याची पेक्षा जास्त भरला होता. पावतीले आम्हाला त्रास देतात पैसे. पावतीपेक्षा जास्त एखादा बकरा कमी जास्त झालं तर 3-4 हजार रुपये जास्त मागतात ते आम्हाला. दमदाटी करते 200. पुन्हा जागा इथं नाही, तिथं जागा व्यापारी जागा आहे, मेंढवरी जागा वेगळी असं सांगतात आम्हाला. ते असं आहे ना. घेतलेत ना. नाही दिली पावती काय, आमची बकरी घेऊन पळतात ना ते. पण आम्हाला बकरी त्यांच्या मागे हात पाय पडला आम्हाला त्यांच्या. किती वेळा झालं तुमचं? 2 वेळेस झालं आमच्या वेळेस. अडचणी काही नाही आम्हाला. ती एंट्री 100 रुपये घेते एक्स्ट्रा. कोण घेतोय? दाखल्यावालेच घेते गाडीचे पैसे म्हणून. आणि शेळ्याला वगैरे किती घेतात? शेळ्याला पहिल्यांदा 10 रुपये घेते. आता किती घेतात? आता बी 10 घेऊन राहिले. नाव आहे तुमचं? शब्बीर पठाण. कुठून आला? किती वर्षापासून बाजारला? 10-15 वर्ष झालं. आज बाजारला आला, काय परिस्थिती आहे बाजारात? बाजारची काय परिस्थिती, चिठ्ठीवाला घ्यायला 10,000 रुपये आडून. मग काय इतकं असतं का 10,000 रुपये? 15 नागाला 150 घेतले. आम्ही इतक्या लांबून येतो. मग पार्किंगचे पैसे घेतात जास्त. पार्किंगचं कोण घेते पैसे? पोलीसवाले घेतात, हप्त्यावाले आडून घे, इकरीवाले घेतात. पावती देते का? गायची पावती देतात. काय सगळा चोर बाजार. सुविधा आहेत का तुम्हाला इथं? काय सुविधा? पाणी नाही, पिण नाही. तर जनावरला इकत घेऊन पाणी कसं पाचतो? इकत घेऊन पाचता 10 रुपयाला घागर. तुम्हाला प्यायला पाणी? कुठला आम्हाला डिस्टरी 15 रुपयाची. आणि काय अडचणी? काय बाथरूमला जायला तर बाथरूम नाही, लगेला जायला लगेच जागा नाही. अडचण काय? चिठ्ठीवारची आडून पैसे घेतात. नाहीतर बकर धरून घेतात आमचं सोडामध्ये एक बकर. असं बी करते? मग केलं आम्हाला लय व्यसन. मेंढीचं पिलू आलं तर मेंढीचं पिलू धरतात. मग बारशी नाव काय तुमचं? हरी. किती वर्षापासून येतो बाजार? मग तिकडे बाजार असल्यापासून 5-7 बाजार असल्यापासून येतात. पहिला बाजार आणि आताच्या बाजारामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? काय बरं काय, ही काही असेल ते दाब देऊन ही करून चिठ्ठीवाले पार्किंग 100 रुपये घेतात. एंट्रीवाले 100 रुपये घेतात. पण ग्रामपंचायतच्या वतीने पार्किंगचा काय म्हणजे आरास नाही दिला होणार. देते 100 रुपये मी देतोय. पावती दिली का नाही? पावती नाही देतात. बकरा 10 रुपये घेतात. आणि काय अडचणी? अडचणी काही अशी जाय ना. काय अडचण? बळीराम राठोड, जालन्याहून. किती वर्षापासून? इथे 15 वर्षापासून येत आम्ही. काय अडचणी काय आहेत बाजारात? अडचणी काही नाही आम्हाला. ती एंट्री 100 रुपये घेते एक्स्ट्रा. कोण घेतोय? दाखल्यावालेच घेते गाडीचे पैसे म्हणून. आणि शेळ्याला वगैरे किती घेतात? शेळ्याला पहिल्यांदा 10 रुपये घेते. आता किती घेतात? आता बी 10 घेऊन राहिले. रात्री बी 10 दिले ना. आणि काय मागणी आपल्याला? आणि का आम्हाला खाली बाजारात मुरून टाकून द्या. या जायला म्हणजे बरसात मध्ये पाऊस पडला चिठ्ठ्यावाला तेवढे द्या आम्हाला. बस चिठ्ठी 100 रुपये एक्स्ट्रा घेते. 10 रुपये चिठ्ठी घेते आमच्या. ग्रामपंचायत प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? ते चिठ्ठीचे 5 रुपये करावं आणि गाडीचे 100 रुपये कट करावं. आणि काय दुसरी अडचण? आणि हे याचं पिण्याचं पाणी जनावराला आणि रोड करून द्या आम्हाला. बाजार द्या. चिखलाची परेशानी होतात. त्यांचे ट्रॅक्टर आणून 1000-500 रुपये देऊन करावं लागतं. समत कुरेशी बिडो. किती वर्षापासून? इथं 12-13 वर्ष झाले. काय अडचणी काय आहेत बाजारात? अडचणी जर समजा पाऊस काढत अडचण आहे, गाडी लावायला नाही, ते पार्किंगचे पैसे घेते. परत पार्किंगचे 100 रुपये घेते. आहेत का नियमात? हा, नेमत नाहीये. आणि पावती 10 रुपये घेते. पावती दिली का पार्किंगची? हा, नाही पावती नाही देत. तुम्ही मागितली का? मागितली तर ते त्यांची पावती देते. आणि त्या दिवशी मी 57 बकरे आणले, 50 सांगितले तर त्यांनी माझे एकूण 3000 रुपये जास्त घेतले. नाही तर 7 बकरे आम्हाला आणून द्या म्हणे आणि 3000 मी दिलेच त्यांना. आणि मला डायरेक्ट म्हणत होते चल निघतो तू निघ, चल निघतो. कोण म्हणलं तुम्हाला? तेच पावत्यावाला. त्याच्यामुळे आम्ही इथं बाजार तिकडे नेला होता. त्यांनी लयच रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही बाजार इथं आणला. तुम्ही गेलतात का सोलापूर? हा, मी पण सोलापूरला गेलो. हा, बाजार याची पेक्षा जास्त भरला होता. कोण आलं होतं तुम्हाला बोलवण्यासाठी? आता का रात्री ते पोरं आले होते, त्याच्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही आलो. आणि इथून बघायला लागले हा व्हिडिओ आपला. हो, तर बघून द्या ना. काय अडचण नाही ना. माझी जीव तरतड गेलेला आहे. माझे 3000 रुपये त्यांनी जास्त घेतलेले. हा, माझे 3000 जास्त घेतलेले त्यांनी. तुम्हाला इथं अपेक्षा काय आहेत बाजारात? आम्हाला अपेक्षा पाणी वगैरे, बकऱ्याला साफसफाई. पावसात इतके हाल होते आमचे, घुटणे इतका चिखल होतो इथं. आता ते पार्किंगचे त्याचे पैसे घेतात. त्यांनी सुविधा करायला पाहिजे. काय नाव तुमचं? मुजमिल मुख्तार कुरेशी, गोल्डून येऊन.
काय किती वर्षापासून येतो बाजार? 4-5 वर्ष झाली, 5 वर्ष. काय नेमकं अडचण काय होती आपल्याला बाजारात? अडचण काय, चिखल पाणी, दंड घेतात बकरे जास्त असल्यावर. किती घेते दंड? माझ्याकडून 1800 घेतले होते. काय म्हणता? एक बकरा जास्त निघलं होतं, 1800 दंड घेतलं होतं. एका बकऱ्याला 1800? हो, पावती दिली का 1800? नाही दिली. तुम्ही मागितली का त्यांना पावती? दंड नाही, आमच्या बकऱ्याची हे होती आम्हाला, काय? बकरा आणायचा होता त्यांच्याकडून. मोहन रामदास गरकळ, कुठून आलो? बीडवरून आलो आम्ही. किती वर्षापासून येतो? 7 वर्ष देतो आम्ही. काय अडचणी काय आहेत आपल्या? अडचणी काय, पावतीला आम्हाला त्रास देतात. किती घेतात ते? पैसे पावतीपेक्षा जास्त, एखादा बकरू जर कमी झालं तर 3-4 हजार रुपये जास्त मागतात ते आम्हाला. दमदाटी करते 200. पुन्हा जागा इथं नाही, तिथं जागा, व्यापारी जागा आहे, मेंढवली जागा वेगळी, असं सांगतात आम्हाला ते. बरं. असं आहे ना. तुमच्याकडून 3000 रुपये घेतले तर 3000 घेतलेत ना, दिली का तुम्ही? नाही दिली पावती. काय आमची बकरी घेऊन पळतात ना ते, पुन्हा आम्हाला बकरी त्यांच्या मागे हात पाय पडला आम्हाला त्यांच्या. असं किती वेळा झालं तुमचं? 2 वेळेस झालं आमच्या वेळेस. गेल्या वर्षी एकदा ना, आमदा काय झालं नाही, पण गेल्या वर्षी झाले ना आमच्या पैसे. तुम्ही पंचायत प्रशासनाला ते सांगितलं का? आम्हाला एवढं जमतं मेंढवळीत उतरणार, असं आहे ना. बरं. त्याच्यामुळे आमची अडचण येते तिथं मेन. तर आता तुमची मागणी काय पंचायतकडे? ग्रामपंचायत जे व्हायला पाहिजे का, नियमाने व्हायला पाहिजे, जी पावती आहे त्यांची ती व्हायला पाहिजे. एक अर्धा बकरू आमचं वेगळं आहे, पण व्यापारी लोकांना ते सोडायला पाहिजे. त्यांनी व्यापारी मिळालं तर आम्ही येवा काय बाजारात, असं आहे ना आमचं बी. आज बेंगलोरची गाडी आली किती एका बी, हे लोकांनी बकरी देवा कोणाला, आम्ही यांना देवा कशा बकरी या लोकांना बी. बेंगलोरची एका गाडी नाही, हे लोक आमची बकरी कोणाला देतील ना मागं टोनची आम्हाला, असं आहे ना. माल सगळा इथं जागच्या जागी पडा नाही यांचा माल. मग आम्ही येईल नाही माल, आमचा माल घेणार कोण येतं बाजारात? बेंगलोरला जर नाही आलं तर मालच कोण घेणार? आमचा फायदा नाही, व्यापाऱ्याचा फायदा नाही याच्यात, असं आहे ना. मग काय उपयोग ते येऊन नाही येऊन बाजारला जे आहे ना, तर एक कोणची जयंती त्याला पावत्या घेतात, त्या पावत्यातून या लोकांचा काय संबंध आला पावत्याचा? आम्ही राहिलो कुठे येत, तर जे 2 रुपये नियमांची ग्रामपंचायतीची पावती आहे ती पावती घ्यावं येईनी आणि आम्हाला सुट कर द्यावं बाकीचं. त्यांची मोगवंच पावती आहे ना, मनगटची झाली यांची मोगवंच घेणं देणं, असं आहे ना. जे ग्रामपंचायतीचं नियमन आहे ते चिठ्ठेवाल्याचं, ते चिठ्ठेवाल्याचं व्हायला पाहिजे, असं आहे ना. ग्रामपंचायत ठराव करायला पाहिजे त्यांचा बी, असं मोगवंच आहे ते. चालतं. पाण्याची परेशानी इथं, कोणची सोय नाही इथं, बकऱ्याला फुफट आहे, ते जागा निर्मळ नाही, कोणचीच नाही इथं. त्यांची पावती जेवढी तेवढी चालूच आहे ना, असं आहे ना. मुरुडच्या बाजारचा इतिहास हा 70 ते 75 वर्षाचा आहे आणि मागच्या बाजारामध्ये काही सोलापूर जिल्ह्यातल्या काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणचा बाजार इथून हलवण्याचा प्रयत्न केला आणि त्या एक बाजारमध्ये ते यशस्वी झाले. काही आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आउट ऑफ स्टेटमधून ज्या काही वाहनं या ठिकाणी खरेदीसाठी येतात त्यांना त्या ठिकाणी अडवून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करून गाड्या अडकवून ठेवल्या होत्या. परंतु काल दुपारी आम्ही पोलीस कमिशनर सोलापूर यांना भेटलो. आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब, माजी सहकार मंत्री, यांच्याशी भेटून आपले लातूरचे नेते आदरणीय अभिमन्यू पवार साहेब यांच्याशी बोलून त्यांनी SP साहेबांना बोलून या ठिकाणी परत ज्या काही गाड्या अडवून ठेवल्या होत्या त्या परत मुरुड शहराकडे गाड्या निघालेल्या आहेत. त्यामुळं या कालचा जो कार्यक्रम झाला 1-2 दिवसाचा, हा जो संघर्ष करावा लागला आम्हाला, या संघर्षामध्ये आपल्या इंदापूरचे खडके व्यापारी आहेत, यांनी खूप मोलाचं योगदान या ठिकाणी दिलंय. असे अनेक व्यापारी, आता हे व्यापारी आहेत आपले आसिफ भाई सुद्धा अक्षरशः म्हणजे 2 रात्र न थकता न झोपता हे बाजार मुरुडला कसा येईल अशा पद्धतीचा प्रयत्न अनेक व्यापाऱ्यांनी केला. व ती कुठल्या जाती धर्माचा काही विषय न करता अतिशय महत्वाची बाजारपेठ या लातूर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी असतील, व्यापारी असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, मोठे व्यापारी असतील, त्यांच्या दृष्टीने हे महत्वाची हे बाजारपेठ शेळी मेंढीची असल्यामुळं इथं कुठलेही जातभेद न मानता ज्या ज्या लोकांना अतिशय चांगला व्यापार करायचा आहे त्या सर्व व्यापाऱ्यांनी या मुरुड शहरामध्ये बाजार टिकावं याच्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी मुरुड शहरात आलेल्या सर्व आंतरराज्य किंवा या महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी बांधवाचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात ज्या काही आमच्या त्रुटी राहिलेल्या आहेत ग्रामपंचायतकडून, त्यांना काही कमतरता आहे, काही अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्यानं पाण्याचा एक प्रश्न आहे, लाईटचा एक प्रश्न आहे आणि पावसाळ्यामध्ये जो चिखल होतो तो चिखलामुळे त्या ठिकाणी गाड्या फसतात, व्यापाऱ्यांना त्रास होतो. हे त्रास सुद्धा आम्ही कमी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. त्याचबरोबर या गावामधले काही संघटनेचे काही ठराविक लोक या ठिकाणी बाजारमध्ये येऊन त्यांना देणगी मागतात, काही त्रास करतात, आरोग्याच्या भाषेत वापर करतात. या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन व्यापाऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही
अशा प्रकारची दक्षता ग्रामपंचायत वतीने आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि या मुरुडचं जे वैभव आहे आदरणीय काकासाहेबांनी हे रोपं लावलेलं आहे ते अधिकाधिक मोठं कसं होईल त्यासाठी आम्ही निश्चितपणे भविष्यात प्रयत्न करू. धन्यवाद. आम्ही त्या ठिकाणी डिजिटल 2-3 ठिकाणी डिजिटल लावून आमचे ग्रामपंचायतचे सर्व मेंबर आम्ही जे आहेत माझ्यासहित सगळ्यांचे नंबर या ठिकाणी देणार आहोत आणि जो कोणी वसुलीचा गुत्तेदार आहे त्याच्या गळ्यामध्ये त्याचा फोटो, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचं संपूर्ण नाव हे बॅच त्याच्यामध्ये त्याच्या गळ्यात अडकणार आहोत. ज्यांना कुणाला काही तक्रार असेल त्याचं नाव दिसते तुम्हाला, तुम्ही माझ्या नंबरवरती फोन करा. निश्चितपणे आपली कुठेही पिळवणूक होणार नाही हे 100% तुम्हाला गॅरंटी देतो. कारण काय झाले की ते गुत्तेदार जो कोण असेल समजा त्याला सुद्धा थोडी जाणीव झाली किंवा आपण काही करायला गेलो तर बाजार आपला उठतो इथला. आणि मुरुड सारख्या एक नावाजलेल्या शहराला हे काही चांगली गोष्ट नाही. त्याच्यामुळं जबाबदार नागरिकाप्रमाणे गुत्तेदार असतील किंवा गावातले कोणी सामान्य कार्यकर्ते कोणी पक्षाचे असतील कुठल्या जातीचे असतील एक मुरुडचं वैभव कमी होणे याच्यासाठी निश्चितपणे लोकांची थोडं डोकं ठिकाणी देऊन निश्चितपणे चांगली वागणूक या व्यापाऱ्याला देतील अशी मला निश्चितपणे आशा आहे.